आपण जे शांत निर्भयपणे आज झोपतो इथे घरात, त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान बाळगायला पाहिजे। पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटीने वाकडं तो वाकडच राहणार आहे। सैनिकांबद्दल आम्ही खूप स्वाभिमान बाळगतो। आपलंही कुणीतरी देशासाठी जावं असं आमच्या पण भावना वाटतात आम्हाला। भारत आता पाकिस्तान मध्ये खूप बॉम्ब टाकायला, आता पाकिस्तान पण बॉम्ब टाकू नाही शकायली। आम्हाला देशासाठी खूप करावंसं वाटलं। तिथे नाही गेलो आम्ही, देशासाठी लढण्यासाठी तिथं नाही गेलो सीमेवर, पण ॲटलिस्ट आम्ही इथं ह्या रॅलीमध्ये सहभागी झालो। स्मार्ट सोलापूरकर नमस्कार, मी आता आहे अशोक चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे आणि भारत पाकिस्तान जे युद्ध झालं त्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकर जनतेने इथे तिरंगा रॅली काढलेली आहे आणि इथे तिरंगा जो आपला आहे तो ध्वज फडकवत आहेत आणि इथे गाणे लावलेले आहेत। येथून रॅली सुरू होणार आहे आणि बॅनर सुद्धा लावलेले आहेत, चुन चुन के करके मारा है बदला अब उतारा है। जे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे तिरंगा रॅली सोलापूरकरांनी काढलेली आहे। आता आपण आलेलो आहोत या रॅलीमध्ये आणि मोठमोठे बॅनर लावलेले आहेत, दोन ताशा आहेत आणि जो महिला वर्ग आहे तो सुद्धा इथे उपस्थित आहे आणि महिला वर्गाचा तिरंगा दिलेला आहे तो फडकवत आहेत आणि इथे उपस्थित आहेत आपले सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे सर। ही जी तिरंगा रॅली आहे तिथे उपस्थित आहेत सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे सर। इथे आपल्या देशाचा जो तिरंगा ध्वज आहे तो फडकावत आहेत आणि मोठमोठे ढोल ताशा वगैरे इथे आहेत। जे भारतीय गाणे आहेत ते इथे लावलेले आहेत। इथे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार सर सुद्धा उपस्थित आहेत। आता ते गाडीतून उतरलेत आणि ते सध्या आता इथे आहेत। आता ही रॅली सोलापुरातल्या अशोक चौक परिसरातून चालू झालेली आहे। वेगवेगळ्या घोषणा सुद्धा देतात आणि ही रॅली पुढे जात आहे। गाडीवर सुद्धा बॅनर लावलेले आहेत जे ऑपरेशन सिंदूर झालेलं, नया भारत पूछेगा नहीं घुसेगा, पहलगाम अटॅक जे झालं त्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। इथे महिला वर्गाशी आपण बोलूया, चला मॅडम तुम्हाला काय वाटतंय या तिरंगा रॅलीमध्ये येऊन? इथे अक्कलकोटचे आमदार श्री कल्याण शेट्टी दादा सुद्धा उपस्थित झालेले आहेत। मॅडम तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालात? खूप छान वाटतं, देशाविषयी काहीतरी करावं असं मनामधल्या भावना जागृत होतात आणि सीमारेषेवर लढतायत, मग आम्ही आमच्या देशाचा अभिमानाने। आपल्या सैनिकांची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? खूप छान आहे आणि खूप छान कार्य करतात, कौतुकास्पद या सगळ्या गोष्टी होत आहेत। मोदी साहेबांचं पण प्रतिनिधित्व खूप छान आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत। तुम्हाला कसं वाटतं मॅडम? खूप अभिमान वाटतोय, खूप आनंद झालाय की त्यांना दाखवून दिलाय की आपण काय आहे। हिंदुस्तान बाप आहे हे दाखवून दिलेलं आहे आपण आणि हा आतंकवाद असाच नष्ट करायचा आहे आणि आपला धर्म विचारला त्यांनी धर्म दाखवून दिलाय, तिथं घरात घुसून धर्म दाखवलाय आम्ही। वंदे मातरम मातरम मातरम। मॅडम तुम्हाला काय वाटतं या तिरंगा रॅली मध्ये येऊन? एकदम म्हणजे छान वाटायला लागलंय आणि जे आपल्या भारतीय जे जवान आहेत त्यांची कामगिरी कशी वाटते? खूप सुंदर वाटत, खूप सुंदर। ताई तुम्हाला कसं वाटतं या तिरंगा रॅलीमध्ये येऊन? आज खूप छान वाटतंय मला आणि अभिमान वाटतंय जवानाबद्दल, आपण त्यांच्या रॅलीमध्ये निघालोय म्हणून। आणि जे आपले वीर जवान आहेत त्यांना जी श्रद्धांजली आज अर्पित करतोय आपण, ते खूप महत्त्वाचं ठरतोय आणि PM मोदीने जे कार्यभार सांभाळला आहे ते पूर्णपणे ते करतील याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे आणि देशाबद्दल आणि सैनिकांबद्दल पण खूप अभिमान आहे। आणि जी आपली भारतीय जवान आहेत त्यांची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? खूप छान, त्यांनी जे एअर स्ट्राईक केलेला आहे
आणि आतंकवाद जे संपवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला पूर्णपणे प्रतिसाद दिलाय आणि हे आपण जिंकून दाखवू हे आपल्याला पूर्ण भरोसा आहे. यापुढे जवान आपले जे संरक्षण करत आहेत ते नेहमी करत राहणार आणि आपण जे शांत निर्भयपणे आज झोपतो इथे घरात त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान बाळगायला पाहिजे. त्याबद्दलच आम्ही इथे आलेलो आहे. तुम्हाला काय वाटतं? खूप छान आहे. मोदी सरकारने केलेलं काम खूप चांगलं आहे. कारण आज आपल्याला भारताला असंच नेतृत्व पाहिजे होतं की जो पाकिस्तानला बरोबर आपण त्यांचं हे करू शकतो. जे पाकिस्तानने आपल्याला भारताचं जे नुकसान केलं आहे त्याच्या डबल त्यांना आपण उत्तर दिलेलं आहे आणि खरंच करेक्ट उत्तर आहे. त्याच्यासाठी आम्ही आज या रॅलीमध्ये उतरलेलो आहोत. सर, तुम्ही या सोलापुरातील तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला, तुम्हाला काय भावना आहे? नाही, तिरंगा रॅलीमध्ये देशभक्त म्हणून आणि जे आपले सैनिक जे लोक शहीद झाले त्यांना पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं एक कर्तव्य आहे कार्यकर्ता म्हणून या रॅलीमध्ये मी सामील व्हावं असं म्हणून मी वेळेवर या ठिकाणी रॅलीमध्ये आलो आणि पूल नाही पुलाची पाकळी माझं काय कर्तव्य आहे ते मी या ठिकाणी पार पाडणार आहे. जो पाकिस्तान वारंवार गेल्या अनेक दशकापासून भारत मातेच्यावर जो आघात करतोय तर ते आघात ह्या भारतचा जो पूर्ण भारतीयांवर केलेला तो खूप विसरण्यासारखा नाही. तर त्याला जसंच तसं उत्तर देणं ही काळाची गरज होती. कारण जर आपण जसंच तसं उत्तर नाही दिलं तर हा पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटीने वाकडं तो वाकडंच राहणार आहे. त्यामुळे त्याची एकदा अद्दल घडवण्यासाठी त्याला घुसून मारणं गरजेचं होतं आणि ह्या बारीला आपल्या भारतीय सैन्याने त्याला घुसून मारलंय. आता इथून जर तो सावरला ठीक नाही, इथून पुढे तर त्याला देशाच्या जगाच्या निशाण्यावर मिटवण्यासाठी भारत आज कटिबद्ध राहील. भारतीय सेना तर कटिबद्ध आहे, पण भारतीय सेनेसाठी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही पण भारत मातेसाठी जीव देण्यासाठी आणि जीव घेण्यासाठी तयार आहे. जय हिंद. तुम्ही या सोलापुरातील तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला, तुम्हाला काय भावना आहेत? देशप्रेम, देशभक्ती या भावना आहेत. आणि जे भारतीय जवान आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला कसं काय? आम्हाला खूप म्हणजे छान वाटलं, त्यांच्या कामगिरीबद्दल आनंद झाला. असंच ते छान काम करू द्याची भावना व्यक्त करतो आम्ही. देवाच्या चरणी प्रार्थना करतो असंच त्यांनी चांगलं काम करावं. तुम्हाला काय वाटतं? आम्हालाही म्हणजे हे सगळं कार्य पाहून खूप अभिमान वाटतो आपल्या देशाचा की भारत देश हे भारत ह्या शब्द जरी उच्चारला तरी अंगावर आपल्या खूप स्वाभिमान या ठिकाणी निर्माण होतो. आम्हाला खूप छान वाटत आहे कारण आपला देश हा आपल्याला आपल्या देशाबद्दल खूप स्वाभिमान आहे आणि आपल्या सैनिकाने खूप छानपणे खूप मस्त असं वाटतं. सैनिकांनी जी लढाई आपली जिंकलेली आहे ती खूप मस्त वाटतं आणि त्यांच्याबद्दल आम्हाला खूप स्वाभिमान आहे. सैनिकांबद्दल आम्ही खूप स्वाभिमान बाळगतो. आपलंही कुणीतरी देशासाठी जावं असं आमच्या पण भावना वाटतात आम्हालाही. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम. तुम्ही या रॅलीमध्ये आलात, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. आणि भारत पाकिस्तान बद्दल काय बोलाल तुम्ही? भारत आता पाकिस्तान मध्ये खूप बॉम्ब टाकायला, आता पाकिस्तान पण बॉम्ब टाकू नाही शकायली. मग आता एवढीच राहिली आहे पाकिस्तान. भारत माता की जय. कसं वाटतं तुला? छान, खूप छान वाटतंय. देशाभिमान वाटतंय. पाकिस्तान आता संपल्याच, पाकिस्तानचं काय नाही राहिलं आता. आम्हाला असं फील वाटतं की आम्ही खरंच आम्हाला देशासाठी खूप करावंसं वाटलं. तिथं नाही गेलो आम्ही, देशासाठी लढण्यासाठी तिथं नाही गेलो सीमेवर, पण ॲटलिस्ट आम्ही इथं ह्या रॅलीमध्ये सहभागी झालो. खूप आनंद वाटतोय आणि आम्ही मनापासून ह्या रॅलीमध्ये सहभागी झालो. साहेब, ज्या पूर्व विभागात जी रॅली काढलेली आहे लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे, काय आवाहन केलं होतं लोकांना? भारताच्या तिन्ही सैन्य दलाने जो कारवाईचं उत्तर पाकिस्तानला दिलं होतं, अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते,
त्यामुळं संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण होतं. सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता. विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने, आपल्या सैन्याने पाकिस्तानचा नातेवाईकांचा बदला घ्यावा. ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली. त्याचा आनंद आणि त्यांचं सैन्य दलांचं आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेले नागरिक, देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती. विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील, महाविद्यालय असतील, दवाखाने असतील, अशाही सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केलं होतं की आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं. आज सकाळी 10:30 वाजता या रॅलीला सुरुवात झाली. उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले. ठिकठिकाणी लोकांनी तिरंगे झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन देत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं, ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्यासोबत आहोत. माझे खासदार आले पण 2 आमदार आले नाहीत भाजप. त्यांनी आपण ही यात्रा केवळ 1 दिवसाच्या नियोजनावरती केली होती. सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला. पूर्वी मंडलनिहाय म्हणजे विधानसभा निहाय यात्रा आयोजन करण्याची सूचना प्रदेशाकडनं होते. ऐनवेळीच काल निरोप आला की 15, 16, 17 ह्या स्तरावरती शहर जिल्ह्याचं आयोजन शहरात व्हावं आणि नंतर 18, 19, 20 या 3 दिवसात तालुका स्तरावरती म्हणजे विधानसभा स्तरावरती व्हावं. निश्चित तेही आमदार महोदय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात तिरंगा यात्रेचं आयोजन करतील हा विश्वास. एकीकडे विजयोत्सव साजरा केला जातोय, परंतु दुसरीकडे विरोधक जे आहेत ना, विजय झालाच नाही आणि भारतीय जनता पार्टी हे विजयाचं नाटक. द्वेषाचा चष्मा असलं की कुठल्याही गोष्ट चांगल्या दिसत नाहीत. आम्ही सगळेजण शुद्ध नागरिक आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणातली कारवाई केलेलं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे. पाकिस्तानमध्ये किती शहरांमध्ये आपल्या मिसाईलच्या माध्यमातून हल्ले झालेले, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झालेले आहेत आणि पाकिस्तानने आपल्यासमोर गुडघे टेकलेले आहेत. हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एवढ्या सगळ्या मोठी कारवाई होऊन देखील विरोधकांना जर फक्त राजकारणात दिसत असेल तर त्यांच्या स्वभावाला आपण दुरुस्त करू शकतो. साहेब, ज्या काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातोय, त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करून जे तुम्ही रॅलीची सुरुवात केलेली आहे, यातनं काय नेमका संदेश द्यायचा होता? वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देखील या स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठं योगदान आहे. त्यांचा पुतळा आपल्या सोलापूर शहरात आपल्या मतदारसंघात आहे. त्यामुळं आवर्जून या ठिकाणातनं सुरुवात केली. उन्हाची तीव्रता आणि सोलापुरातले एकंदरीत कामाचा दिवस होता. सूचना होत्या की 2 किलोमीटरच्या आत त्या यात्रेचा समारोप व्हावा म्हणून ह्या ठिकाणातनं निवारण केली. स्वातंत्र्यासाठी देशातील प्रत्येक महापुरुषांनी आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांचा, महापुरुषांचा आपल्याला आदर अभिमान आहे. आता एकीकडे म्हणजे तुम्ही विजय साजरा करता, ठीक आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार मध्य प्रदेशमधले त्यांनी ते सोफिया कुरेशीबद्दल टीका केलेली आहे. तर सर्व देशभरातून संतापाची लाट उसळलेली आहे त्यांच्या विरोधातच. त्यांच्या वक्तव्य मी ऐकलेलं नाही आणि त्यांचं वक्तव्य जर तशा पद्धतीने झालं असेल तर आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. परंतु 140 कोटी लोकांनी जे सैन्याबद्दल किंवा सोफिया कुरेशींच्याबद्दल जे आदर अभिमान बाळगलेला आहे त्या अभिमानाकडे आपण निश्चितच बघितलं पाहिजे. कोणी एखादी व्यक्ती जर न कळत जरी चुकली असतील तर त्यांना निश्चितच पक्ष त्या स्तरावरती सूचना आणि योग्य त्या भूमिका घेतील. आपल्या सगळ्यांना निश्चितच तिन्ही सैन्य दलांच्या अधिकारी आणि विशेषतः सोफिया कुरेशींचं जी कारवाई त्यांनी केलेली त्याचा आपल्या भारतालाच नाही तर देशातील जगातील सगळ्यांना अभिमान आहे. आपण नेहमी म्हणतो हा देश APJ अब्दुल कलामांच्या विचारांना सलाम करतो. भारत माता की भारत माता की जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।